आपले ज्ञान मंदिर समूह इचलकरंजी अधिकाऱ्यांचा वर्ग आणि सगळेच अभ्यासू जे काही अधिकारी आहेत त्या सगळ्यांचा आज इचलकरंजीमध्ये एक वेगळा उपक्रम जेणेकरून आपला सामाजिक एक आपण काहीतरी उत्तरदायित्व देणं आहे समाजाचं, म्हणून आम्ही आज स्वच्छता कार्यक्रम केला। यामध्ये सर्व युवा पिढी इथे आहे आणि बालसमूह पण आहेत, लहान वर्ग पण आहे, पण या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा स्वच्छतेचा संस्कार रुजावा म्हणून हा उपक्रम केलेला आहे। हा उपक्रम फक्त फोटो आणि सोशल मीडियावरती नाही तर याच्यातून लोकांनी बरंचसं काही घ्यावं आणि आपल्याही मुलांना या प्रत्येक समूह म्हणजे आपल्या आजूबाजूच्या ज्या काही बाग आहेत, उद्यानं आहेत किंवा कुठे अस्वच्छता आहे ती स्वच्छता करावी हाच आजच्या उपक्रमाचा उद्देश आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौ रीटा रॉड्रिक्स, कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी जलदूत। या ठिकाणी आज शहीद भगतसिंग उद्यानामध्ये आम्ही स्वच्छता मोहिमेसाठी आलेलो होतो। खरं म्हणलं तर स्वच्छतेची शिस्त प्रत्येकानं वैयक्तिक प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे आणि हा संदेश देण्यासाठी अगदी बालचमूंपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बऱ्याचशा मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। सर्व नागरिकांना नम्रतेची विनंती आहे की प्लॅस्टिक कचरा मुक्त होण्यासाठी, भारत प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी जिथं कुठं प्लॅस्टिक दिसत असेल ते आपण उचलून ज्या ठिकाणी प्लॅस्टिक टाकण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी आपण करावी, ही आमच्या सर्व टीमच्या वतीनं विनंती आहे। जे जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकू नये ही विनंती आहे, कारण का जे जलस्रोतामध्ये तुम्ही जे प्लॅस्टिक फेकलेलं आहे याचा दुष्परिणाम तिथल्या जलचरांच्यावर होत आहे आणि हेच पाणी भविष्यकाळामध्ये आपल्या पिढीला जर टिकवून ठेवायचं असेल तर या ठिकाणी प्लॅस्टिक मुक्त करणं हे गरजेचं आहे। बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं टाकल्या गेलेल्या आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत। स्वच्छता ही कायम चालू राहणार, करत राहणार, पण जर ही शिस्त प्रत्येकानं बाळगली तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला होणार आहे आणि हा संदेश देण्याचं काम आज आमच्या टीमनं सकाळच्या प्रसन्न समयी या शहीद भगतसिंग उद्यानामध्ये केलेलं आहे। तुम्ही याला सहकार्य कराल अशी विनंती करते आणि थांबते। जय भारत। प्रकारे काढतात ना, असा का तर कॅमेरा करून येत नाही ना आपल्याला, ते मोबाईल माझा पाहिजे तरी पण येत नाही फोटो काढायला।